शिवमय सकाळ मित्रांनो, हर हर महादेव. तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल बाय तुषार. तर आज तिसरा दिवस आहे पालखीचा आपल्या ठाणे टू भीमाशंकर आणि 2 दिवस झाले दररोज 40 किलोमीटर आम्ही चालतो आहे. तर आज तिसरा दिवस आहे आणि आज दुपारचा स्टॉप आहे खोपोलीला, जो इथून चौक फाट्यापासून 17-18 किलोमीटर आहे आणि सकाळचे 5:30 वाजलेत आता. तर ब्रश विश करून मी रेडी झालो आहे. आता आरतीला जातो. 5:30 वाजता आरती होईल, काकड आरती. त्यानंतर पालखी पदयात्रेला चालू पूर्ण. बोला हर हर महादेव. जय देव जय देव, माळा गळा करदेव निकांती, काटे पीतांबर कस्तुर लाटी, देवा सुरवा बेटी बेटी, गरुडानुमंत पुढे उभे राहती. जय देव जय देव, जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा. आळू रे. चहा पिला मी, आता आरती वगैरे झाली सगळं आणि मी चालायला घेतलं. थोडं उशीर झाला आहे आज. सगळे पुढे गेलेत, मी मागेच राहिलो. तर आता कवर करेन त्यांना सगळ्यांना लवकरात लवकर. तर डिसिप्लिन म्हणजे काय असेल हे तुम्हाला पालखीमध्ये पण येऊन समजेल. म्हणजे अनुभव मी सांगेनच थोड्या वेळात. दररोज सकाळी 5 वाजता उठणे आणि ब्रश विश करून सगळं रेडी व्हायचं लवकर आणि लगेच आरती करायची. आरती तर सगळे पुरं आम्ही चालतोय. आता पालखी आहे मागे, पालखीसोबत आणि माझ्यासोबत बाबू आहे, केदार आहे. आणि आताच पाऊस थोडा पडतोय, काय माहिती म्हणजे आज वातावरण जरा काय समजत नाही. संडे पण आहे आज आणि सगळे मंडळी आपल्यासोबत. बोला बोले की फौज, हर हर. हर हर महादेव, हर हर महादेव. स्वान आहे आमच्यासोबत. पहिल्या दिवशीपासून चालतोय. 40 किलोमीटर झाले तो पण चालतोय आता. आणि पाऊस पडतोय. आता ताडपत्री घेऊन वाटतं पालखीसोबत चालायला लागेल. महडचा गणपती या इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे आतमध्ये. गणपती देवस्थान श्री अष्टविनायक क्षेत्र महड, इथूनच रस्ता आहे आणि इथे 2 मिनिटाच्या अंतरावरती आतमध्ये अष्टविनायक महडचा गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया. खोपोलीमध्ये एंट्री केल्या केल्या सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. सुंदर खोपोलीला पोचलोय. इथे पण मस्त जिरे टोपट आहेत. सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज, जाणता राजा.
खोपोलीमध्ये एंट्री केली आता चालतोय. दुपारच्या स्टॉपवरती पोचलो आता आणि फ्रेश बिश झालो, आंघोळ केली, सगळे पोरं आपले बसलेत आणि आपली कंपनी जरा वरती जरा बघा एक मिनिट, सगळेजण मजा घेत आहेत. तर आजचा मेन्यू आहे भात, डाळ, मूगची भाजी, बॉबी नळ्या आणि जिलेबी. आमच्या मंडळातले सगळे पिकनिक बॉयज सगळ्यात उशिरा चालणारे. हर हर महादेव. ओंकार आमचे इंजिनियर सगळे आपली कंपनीचे रेस्ट करते. सायसन आहे, स्टीन आहे, सगळेजण आराम चालू आहे. शिवराय शिंगरोबा मंदिर आहे हे आणि या घाटाच्या मध्येच मंदिर आहे. जुनी समजून सगळ्यांनी सांगितलं की हे मंदिर म्हणजे हा जे देव आहेत हे शिंगरोबा, त्यांनीच या घाटाचा रस्ता सगळ्यांना दाखवलेला. पालखी इथे थांबलेली आहे आणि ही आपली पब्लिक. आता इथे कोणी पण या मंदिराजवळ गेलं की कॉईन तिथे देतात, म्हणजे इन शॉर्ट या देवाला सगळेजण पैसे देतातच, कारण की हा डोंगराचा रस्ताच शिंगरोबा देवाने सगळ्यांना सांगितलं आहे. तर आताच तुम्ही बघितलं की घाटाचा नारळ वाढवला आहे आणि आज घाटाला सुरुवात केली. तर तिसरा दिवस आहे आज. खोपोलीमध्ये होतो आणि आता खोपोलीचा घाट चढतोय आणि आता खंडाळा, लोणावळा, मग वळवणला स्टॉप आहे. 19 किलोमीटरवरती आहे आणि आताच घाटची सुरुवात झालेली आहे. चालतोय, एकटं चालतोय कारण की ते लोक सगळे खूप पुढे आहेत. मी हळूहळू चालतोय आणि खूप मजा येते. दररोज अराऊंड 60,000 स्टेप होत आहेत, म्हणजे खूप. आज तिसरा दिवस आहे, 2 दिवस झाले चालतो. आज तिसरा दिवस खोपोलीमध्ये खंडाळा, लोणावळा मार्गे मग आम्ही वळवणला स्टॉप घेणार आहे. चला मग, हर हर महादेव. लोणावळ्याला पोचलो आहे आता आणि मंकी पॉईंट जवळच आहे. सुंदर असं सनसेट मागे तुम्ही बघू शकता. सगळेजण चालत आहेत पुढे, मी हळूहळू चालतो. वेट खूप जास्त आहे, म्हणून चालायला जमत नाही. मी तुम्हाला खालचं दृश्य दाखवतो. खाली मुंबई पुणे एक्सप्रेस नितीन गडकरी साहेबांनी जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्या अगोदर हा बनवलेला हा पुणे एक्सप्रेस आहे. ते आजी भेटले आपल्याला आणि काकडी घेतो आम्ही आजीकडनं. सगळे कंपनी आपली बसली आहे ते. बोला हर हर बोले की फोन गणपती बाप्पा.
मस्त एक गुफा आहे इथे आपल्या मंकी पॉईंटवरती लोणावळ्यावरती. क्वचित लोकांना माहिती आहे या गुफेमध्ये महादेवाची शिवलिंग आहे. तुम्हाला मी दाखवतो. पूर्ण वाकून जायला लागतं इथे मंदिरात या गुफेमध्ये. वळवण गावात पोचलेलो आहे. आता स्टॉप आहे आणि हा हॉल आहे आपला. इथे स्टॉपचा फुल जेवणाची तयारी चालू आहे. मस्त जेवण बनतं आहे. आणि आज जेवणामध्ये गोडमध्ये गुलाबजामुन आहे. भाजी बनते मस्त सुंदर. काका म्हणत आहेत. सोयाबीनची भाजी आहे. हे वळवणचं महादेव मंदिर आहे. प्राचीन कालीन मंदिर आहे. हे पण खूप सुंदर लोकांनी डेव्हलप केलं आहे. मस्त एकदम. शिवलिंग तर आता जेवण चालणार आहे. पण त्याच्या अगोदर आपली कंपनी बसले. तर कसं वाटतंय तुम्हाला 18 किलोमीटर चालून? जरा आधीच सांगा. बरं वाटतंय. सकाळी टेम्पो, संध्याकाळी चालायचं. मध्ये जरा ऑइलिंग करायला लागते. गाडी चालत नाही. पालखीसह टेम्पो यात्रा. त्याने एक्स्ट्रा पैसे ते पण सांगा. आहे आपली कंपनी. 200 रुपये एक्स्ट्रा. 200 रुपये. आणि VIP पाहिजे सुद्धा 1200 कन्फर्म. बाबू काय वाटतंय 18 किलोमीटर चालून? काय वाटतं? नाडर आठवते. नाडर आणि आमचे मंडळाचे एकदम ऋषिकेश ताप्या जे नेहमी डीजी राईस, डाळ, भाजी, सोयाबीन, आर्यन पापड वाटतोय. पप्पा गुलाबजामुन जर सारखं गुलाबजामुन दाखव. ओ हो गुलाबजामुन. हर हर महादेव. तर आता जेवण झालेलं आहे मस्तपैकी. आज 40 किलोमीटर चाललो आहे. खूप पाय दुखतोय, खांदा दुखतोय, अंग दुखतोय. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. दिवस तिसरा आहे आज. उद्या 4था दिवस आहे. तर बघू आता किती अजून, म्हणजे दररोज 30-40 किलोमीटर चालायचं आहे. ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुझा सांगतो जय महाराष्ट्र. बोला हर हर महादेव.